नमस्कार मित्रांनो, टेक्नॉसर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा विधवा पेन्शन योजना किंवा दिव्यांग पेन्शन योजना यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, महत्वाची आहे. कारण आता आपल्यावर उर्वरित जे काही मागील 5 ते 6 महिन्याचे पैसे बाकी होते तर ते पेन्शन लवकरच जमा होणार आहे. तर या संदर्भात केंद्राकडून महाराष्ट्र शासनाकडे निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याच बाबतीचा हा जी-आर आलेला आहे. तर तो जी-आर नेमका काय आहे आणि त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपले उर्वरित पेन्शन कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित जाती उपाययोजना सन 2025-26 अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्याबाबत. तर केंद्र पुरस्कृत ज्या काही योजना आहे तर त्या योजनांचा निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे आणि जी-आर बघा 30 जुलै 2025 म्हणजे कालच सायंकाळी हा जी-आर पब्लिश झालेला आहे. तर या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण. यासाठी जाऊया आपण खाली. नेमकं पूर्ण जी-आर आपण वाचत बसणार नाही, काही महत्वाच्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. तर बघा, या ठिकाणी केंद्र पुरस्कृत योजना संदर्भात केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला केंद्र हिश्श्याचा निधी व समरूप राज्य हिश्श्याचा निधी विहित मुदतीत सिंगल नोडल खात्यात वर्ग करण्याबाबत वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 2 येथील 5 डिसेंबर 2023 च्या शासन परिपत्रकान्वये आवश्यक सूचना निर्गमित केल्या आहेत. तर बघा मित्रांनो, की 2023 पासून केंद्राकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांचा जो निधी पडून होता किंवा शिल्लक राहिलेला होता तर तो निधी आता महाराष्ट्र शासनाला प्राप्त झालेला आहे. कारण सामाजिक न्याय विभागाच्या ज्या काही विविध योजना आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना, तर या सगळ्या योजनांचा केंद्राकडे असलेला जो काही निधी आहे, केंद्र आणि राज्य मिळूनच या योजनांचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केले जातात. त्यामुळे आता 2023 पासून आतापर्यंतचा पैसा केंद्राने नुकताच महाराष्ट्र शासनाकडे वर्ग केलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील शासन परिपत्रकानुसार सन 2025-26 अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्सा निधी एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 100% मर्यादित बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, जी काही बीम्स प्रणाली आहे तर त्याच्यावर आता हा 100% हिस्सा केंद्र शासनाकडून बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन परिपत्रकान्वये अनुसूचित जाती उपाययोजना 2025-26 अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांसाठी करण्यात आलेली मूळ अर्थसंकल्पीय तरतूद म्हणजे केंद्राचा हिस्सा व समरूप राज्याचा हिस्सा 100% प्रमाणात बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो, बीम्स प्रणालीद्वारे केंद्राने आता त्यांचा हिस्सा वर्ग केलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, या पार्श्वभूमीवर या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती उपाययोजना 2025-26 अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांसाठी पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीय करण्यात आलेली तरतूद 100% प्रमाणात बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, आता केंद्राकडून हा जो काही निधी प्राप्त झालेला आहे तर तो सामाजिक न्याय विभागाच्या ज्या काही विविध योजना आहे तर त्या योजनांसाठीचा निधी त्या योजनांच्या विभागाकडे 100% वर्ग करण्यात आलेला आहे आणि तो बीम्स प्रणालीद्वारेच वितरित करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता या परिपत्रकावरून किंवा जी-आरहून आपल्याला हे लक्षात येईल की केंद्राकडे या योजनेचे जे काही पैसे बाकी होते महाराष्ट्र शासनाचे तर ते पैसे आता प्राप्त झालेले आहे आणि त्यानुसार आता बघा, या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे ते पाहणे आपल्यासाठी गरजेचं आहे. संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिव यांनी केंद्र शासनाकडून वितरित करण्यात आलेल्या निधीबाबतचं वितरण
आदेश केंद्र शासनाकडून मिळून सदर निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा झाल्याची खातरजमा वित्त विभागाच्या अर्थोपाय शाखेकडून प्रत्येक कार्यालयीन दिवशी त्या विभागात पाठवण्यात येणाऱ्या ई फाईलच्या आधारे त्यांच्या स्तरावर करून घेण्यात यावी। तर या संदर्भात केंद्राकडून आलेल्या पैशाची एकदा शहानिशा करावी। अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत ज्या योजनांच्या बाबतीत केंद्र शासनाकडून वितरित झालेला निधी राज्याच्या एकत्रित निधीत प्राप्त झाला असेल अशा योजनांच्या बाबतीत सदर केंद्र हिश्शाचा निधी त्या समरूप राज्य हिश्शाचा निधीसह सिंगल नोडल खात्यावर वर्ग करण्याची तात्काळ वितरित करण्यात यावा व केंद्र शासनाने 16 फेब्रुवारी 2023 च्या पत्राने विहित केल्यानुसार केंद्र शासनाकडून प्राप्त सदर निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा झाल्यापासून 30 कॅलेंडर दिवसामध्ये समरूप राज्य हिश्शाचा निधी संबंधित योजनाच्या सिंगल नोडल खात्यावर जमा केला जाईल याची दक्षता घ्यावी। तर मित्रांनो, आता हा जो काही निधी आहे तर तो महाराष्ट्र शासनाच्या इतर ज्या काही योजना आहेत तर त्या विभागाकडे हा निधी वर्ग करायचा आहे आणि 30 कॅलेंडर दिवसामध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होईल या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाचे जे काही अधिकारी आहेत तर त्यांनी हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा अशा प्रकारचा या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता मित्रांनो, आपला जे काही मागील थकीत पेन्शन आहे तर त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि मागेच आपल्याला माहित आहे की या सामाजिक न्याय व विशेष योजना विभागाचे जे काही मंत्री होते नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं पण आहे की आम्ही मागील 5 ते 6 महिन्याचे लाभार्थ्यांचे पैसे लवकरच जमा करणार आहे। बऱ्याच जणांचे डीबीटी नसल्यामुळे पैसे जमा होऊ शकलेले नाही, त्यामुळे अगोदर बिम्स प्रणालीद्वारे पैसे जमा होत होते आणि नुकताच आता या GR नुसार केंद्र शासनाकडून बिम्स प्रणालीद्वारे हा पैसा आलेला आहे आणि त्यानुसार येत्या 30 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर उर्वरित पैसे जमा केले जाणार आहे। तर असा मित्रांनो या GR चा अर्थ आहे आणि मला असं वाटतंय की आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही। तर येत्या 30 दिवसामध्ये मागील सगळे 5 ते 6 महिन्याचे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते पैसे आपल्या खात्यावर लगेच जमा होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्वाचा GR आलेला होता। त्यानुसार जर आपणास हा GR आणि हे अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा GR शेअर करा। धन्यवाद।